तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ दुपार. कारण दुपारचं वाजल्यात 12:30. तर आज दुपारचं आल्या आणि आज माहोल कैसा आहे माहिती आहे. आपल्या गावा इकडं लग्न चालू आहेत. इकडं पण आत्ताच लगीन झाल्यावर आम्ही इकडं पोचल्या आणि हेचीच 2-3 किलोमीटर अंतरावर गाव आहे वरल. तिकडं पण आज हलाद आहे. तर मंडप गावातनं दिसतील. त्या दिवशीच काल का परवाच्या दिवशी इकडं कुबलत पण लगीन जायला. तर आजचं आहे ना आपल्याला माहोल देखाव भेटेल. बरीचशी पब्लिक मुंबईवरशी वगैरे आले आहे, त्यामुळे ही गाड्यांची गर्दी. हे का मस्तपैकी नवीन कपडे वगैरे घातले आहेत. जाऊया देखूया गावाचा माहोल आता मी दाखवते. आणि आज पण आपण सुका मोहराच घेऊन आल्या. तर काय आणलं आपण देखू. आज जरा पब्लिक पण भेटेल, त्यामुळे जरा मावरा खपल असं विचार आहे. त्यामुळे आज आल्यावर मी गाडी देखा कसलीच आत्ताच लगीन झालं ना थोड्या वेळापूर्वी मगून गाडी. आणि आता हे जावला पण निघाल्यात, बैसल्यात ते का माणसा गाड्यात ना. म्हणजे जस्ट फक्त लगीन लावणार आणि निघून जाणार मुंबई. हे एकदाच गाव असं भरतं पूर्ण आणि एकदाच रिकाम पण होतं. इथे कामची आहे, तयारी करते इकावला मावरा घेऊन जाऊची. आणि आज खास स्पेशल चांगल्या क्वालिटीचे सुकाट आणले आहे. पांडी आणि बघू आहेत, बारीक बघू आणि मोठे बघू आहेत. औराच अंदाज आहे, दुसरा नाही काय अंदाज. अचानकपणे आलो. आपलं सुकाट घेतील ना आज. सुकाट घेतील अशी आशा आहे. तो आयला स्कायबर पण भेटले आपले. विक्री पण झाली लगेच. निघालात काय आता मुंबईला? काय पण आमची निघाली नेहमीप्रमाणे. आज बघू आणि सुकाटच आहे फक्त. ॲक्च्युली औरुस असला का आम्ही जास्त इकवला नाही पण येतो. पण आता बोलून मुंबईकऱ्या घेतील फटाफट संपन्न मागून आल्या. आणि हे ब्राह्मण बुवा वरलच. हे चला मांडवापर्यंत जाऊया आपण. काय इकडे गेली या शेजारात. बघता काय तुम्ही? हा हो, थोडासा मांडवांचा माहोल देखू. लगीन झाल्याने भेटी चाललंय वाटतं. आज आहे ना संडे पण आहे ना, त्यामुळे जरा पब्लिक जास्ती जाईल. ये तू पण आलीस. तुझी कशी काय ओळख इकडे? हा काय हे काय सगळं मस्त सजावट केले. हा आता मस्त पोच दिले. आमटी चालले वाटतं. डाल स्टेजच्या पाठीमागं पण तवरच क्राऊड आहे. जेवण मला वाटतं मंदिराच्या पटांगणावर बनवलंय. खालूबाजाची टीम मस्त जेवणाची सुविधा वगैरे केलेली आहे. आता थांबा. आणि इकडच्या शेजारात आता आई गेलाय. आपण आता काय घरची जेवून आल्याव, त्यामुळे जेवायची गरज नाही. तरी पण तुम्ही देखला तर आता पाठी लागतीलच माझ्या. त्या लग्नांच्या घरांची सगळी धावपळीत असते.
दिवशी आत्ता आलो आपण, तिकडे पब्लिकच पब्लिक आहे आणि या शेजारात कोणच नाही. इकडं आले डायरेक्ट थोपले कोणाला तरी सुका मावरात देवासाठी म्हणजे इकावसाठी. काय बरे आहात ना? लग्न लग्नाच्या मांडवात ना आलो आताच. हो काय, मग बाहेर नका येऊ. हे मुंबईच पाठवायला ना. चला, घेतली कोणी का पहिलाच घर? म्हणजे घेतात. दहीहंडीचं खांब अजून त्याच आहे. बापरे. 1:45 वाजलं आणि लगेच पब्लिक पण देखा किती कमी झाली. इकडे गाड्या पण बहुतेक गेले पण. असं तर आता चालल्या वरलला. तर वरलला जाऊच्या आधी कुंभले गावात आल्या. मंदाची एकदम गाडी लावली कुंभे गावच्या. कुंभे गावात एकदम शांत शांत वातावरण आहे. चला तर आई गेली आमची. मस्त दुपारची हवा सुटली इकडं आणि जबरदस्त मस्त ऐसा निसर्ग, केळांची वगैरे झाडा आणि मस्त अशा लोकेशनवरच इकडं गावात पण यो मांडव आहे. आता या लगीन जायला ना काल बोललो कुंभलं गावात पण जायला कालच जायला काल. तर इकडं मांडव दाखवता इकडे आलो. इकडची मस्त या अँगलने कुंभे गावचं व्ह्यू आणि भरपूर अशी शेता, मस्त वेगळी ओपन व्ह्यू आहे. भारी वाटते इकडे. आणि हात आहे ना भात वाढवायचं काम चालू आहे. भात वाढवणी यांना देखला तेव्हा इकडे आलो. फार अजूनपर्यंत भात वाढवतात. त्यानंतर इकडं आहे कुंभले कोंड. इकडच्या पण आलो. असं रोड आहे. रोडनी कुंभले गावात आता आहे विकते. चला जाऊया. कणिक बांधून ठेवतात. चला आता निघालो. वरलला चालल्या. आत्ता जास्त घेतली ना वाटतं कोणी. 2 वाजले. हो तर आता वरलच्या गावात आल्या. वरलच्या गावात पण भरपूर गाड्या लागल्यात आणि काके पण आले सुका मावराच घेऊन. अंबारी पण आणले. अंबारी माकल्यो मॅच देखाव गेलो ना. मॅची पण हातात सामान. हरिदादा हो काय. हो काय मी होया काय. ओके. असं
पांघरावाली पण आले. अजून मुंबईकडे येतात ते का गाडी येतात अजून. एवढी पब्लिक आली, जाम गेली पुढे. कसलेच गाड्या लागल्यात वरळच्या बस स्टॉपला. आणि आता वाजवायला सुरुवात अजून कधीतरी वाजते. मजगाव मध्ये वाजते वाटतं, कारण इकडची आवाज येते. आणि आता वरळमध्ये पण वाजवतील. तो जाऊ गेलो तो वाजवा आपण. आपल्याला वाजवायचा छंद आहे, तुम्हाला माहितच आहे. कुठं आलं हल्दीला? आमच्या गावाला पेन पाकिट लिहायचं आहे. पेन पेन कुठं सोबत फिरवून हा काय भेटेल कोणाची पेन? हा भाई इथं दुकान पण आहे. हा मी आई सोबत आलाय. नाही नाही मांडप बिंडप जायचंय संध्याकाळी बेंच वाजवाय. हो काय तर 3 वाजवलेलं आणि आईचं वरळगाव पण फिरून जायलो. काकीचं पण जायला वाटतं. तरी दादा पण काकीला घेऊन झाला तर हा चालेल. राहिलो घरा आमच्या बस स्टॉपवर. आणि यो मावरावाल्या कालवा कोलबी वगैरे घेऊन बसल्यात. बराचसा मावरा आहे. इथे मस्त संध्याकाळचं सूर्यदेव मावलावच्या दिशेने. आणि दालदी पण चालल्यात टोपला वगैरे घेऊन. संध्याकाळचं 5:30 वाजलं. ॲक्च्युली निघावचा होता वाजवाव जावं दिसा उजिरीत, पण आता पोरा गेल्यात खेळावं आणि बोलतं जिंकल्यात त्यामुळे टाईम लागेल. तर थोडासा क्रिकेट देखावला जाऊया आपण. आताच तामानच आहे, 2-3 किलोमीटर अंतरावर आहे तामाने गाव. डायरेक्ट मैदानात आता जाते. थोडासा क्रिकेट दाखवेन आमच्या पोरांचा तुम्हाला पण त्याच निमित्ताने. आणि मग ती कुर्शीत नाही बोलतं जावचं, पहिले घरा यायचा आणि मग निघावचा बोलतं हल्दीला वाजवाव जावं. ते का आता तामानला आलो. इकडं मैदानात खलती मॅची आहेत, तर इकडे पण जावायला चान्स नाही भेटली. आणि अशी बॅड न्यूज समजली की आमची पोरं हरल्यात, तेव्हा तर रिटर्न चालल्या. त्याला घेतलंय हे रेडी होती आणि लगेच आम्ही निघू. आता होशीव ना पटापट तयार. आणि आता इथे बघा आमच्या गावातल्या बायका पाट्यानं आल्यात. फाट्यानं आले ते बघा. चोपल सीट चालले. चोपल सीट 6:30 वाजल्यात. 6ची ST आली आमच्या गावांची. आणि नरेंद्र आत्ता निघून आले. ही बाईक वगैरे लावून मी वाट देखते. कोणाला पाहिजे ते परत घरा चाललंय कोणाला. तर आता परत थोपावलं जायला. हे का हे जीवन. तिकडे धनाजी आहे, लाकडा घेऊन चालले बाई. हो ही काय एकटीच नाही आहे पुरं. हरेश, सागर, धनाजी. आणि आता निघाल्या गाडी घेऊन. जाम टाइम लावला. आमच्यात सगळ्यांपैकी फक्त एकट्यालाच कोरोना आहे. चला
टाकायला होता. तिकडे मस्त मार्केट हा रोटो प्लेअर एकदम बेस्ट रोटो प्लेअर माऊली म्युझिकल ग्रुप मध्ये वाजवायला कौशिकला तिकडे पाठवलं वेळातला भाऊ सकाळी आलाच वाजून आलं त्याच्यात ना. हो काय कौशिक वैतागला अरे तुम्ही पण येतात तुझ्या मला काय सांगतो तू एवढं पण सांगितलं तुला. अरे पण आले एकट्यालाच पाठवलं तुम्ही ते दोघं जर आम्ही थोडी अरे वाजवणं बंद केलाय दहावीला आहे तो दोघांनी खंबून टाकलं. कोण भगवान आणि काय दोघच जण सकाळी हलादवारून तिथून निघालो माहिती मी हलादवारून बरोबर 1:30 वाजता वेळा करून बांधतो गेलो. ती पकडले आंघोळ होते आणि इकडे आली सागर तिथं लाव दोघं सागर होतात सर्व लावतो सागर. फायनली आपलं पियानो प्लेअर आजचं नरेंद्र बसवत आणि इकडे सामान घेऊन पण पोरा निघालीत. माझं नशीब आहे की माशी आज काहीच वजन आहे आणि आपण आता आर्यन्स म्युझिकल ग्रुपमध्ये वाजवणार आहोत. इथे एक नरेंद्र जीवन आणि धनाजी आहे सोबत आणि सागर आणि हरेश त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो माऊली म्युझिकलमध्ये. चाने दो हातगारी पण यांच्या ग्रुपनीच घेतले. हा सामान कवा पण नेऊत असल्या का हातगाड्यावरच पाठीमागच्या व्हिडिओतनं पण देखलं शिवले. मस्त आयडिया आहे पण बरा पडतं. जर सामान पोचावला का जेवायला बसणार. आता किती वाजल्यात तो पहा. घड्याल पण विसरलो वाटतं. घड्याल विसरलो आपलं स्वेटरमध्ये. फायनली मंडपाच्या जवळ पोचल्या. ए चला वाटतच तू बाकी गँज मास्टर आज पॅच लावते पण बघू पॅच लावशील. मोबाईलची वायर विसरल्यास काय. अंदाज नाही पण त्यांच्या विषय फर्स्ट टाइम. रत्ना आणि कोण आहे लक्ष्मण मांडवात वाजवायचा आहे. एका मंदी गाडी चालणे ग बँजेचा सामान घेऊन. पण वाटला फायनली पोचलो पण येता येता ह्या टायरचा अवस्था तो यानं जाऊन द्यायला. चल 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 जीवन तिकडे ते का रिलूट तुटला या. तू काय करत आता तो जरा येत तिथं लोटा तर सामान व्हायचं आहे. या आता उतरून घेणार आणि मग जेवायचं आहे. आता आम्हाला वाजवायचं आहे आणि जेवणाची सोय या घरात केलेली आहे. सगळी जण गेली आपली पोरा मीच रेलो. किती वाजल्यात घरी 10-21 झाल्यात आणि जेवायला बसल्या होता आणि लगेच जाऊन सेटअप पण जोरावला चांगले. ते लोक सेटअप जोरून घेणार आहेत. अविनाश आणि कोण त्याचं नाव काय बोललं सर. अरे वा हे देख हे आपलं फॅन आईल असतो पण तर मस्तपैकी दाल भात मुंगाची डाळ आहे आणि जिरा राईस आहे. वाटाण्याची भाजी आहे
अजून आले नाही. इकडे असं असतं ते. इकडे फक्त डाळ भात असते. इकडं मालकरी लोक जास्ती असतात ना, त्यामुळे जास्त करून डाळ भात असतात, नॉनव्हेज नसतं. दिघ्याच्या गावात नॉनव्हेज हल्दीला नसतं. भाजी आहे फ्लावर आणि सोयाबीन पण आहे. आता जेवण पण मस्तपैकी आईल्या. सेटअप पण जोडून ठेवलं आहे आर्यन्सवालाही. आता नरेंद्र येऊन पियानो आता जोडावला घेतले. तर पियानो प्लेअर जेवत होतो ना, त्यामुळे टाईम जायला. बाकी आपलं सेटअप बहुतेक जोडलं आहे. जागा थोडासा रेल तर लावून घेतो आणि मग सुरुवात करतो. हे चालू करतो.
फायनली बंद केलंय आणि 1:45 वाजल्यात आणि तिकुरची पार्टी अजून चालू आहे. माऊली म्युझिकल ग्रुपवाल्यांची. हरेश तिकुरशी आले कल्टी मारून आमच्या इकडे. व्यवस्थित ना बंदगिरी. पियानोवाल्याला सोरवावला त्यांचं ग्रुपचं पियानोवाला आलो. नाचणार आता येतात ते. जबाबदारी सांगता एवढं टाइम उठव का तर एवढा टाइम उठव का तर मला मारत हे चालू करू चालू चालू आहे. बस चाललं ते कटाललं. काय पण सोय बोलतो 3 खांबं लागतील. 1 लिटरचं बादशाचे सोय. बादशा वामन बेडेकर बादशा काय रुपेश साक्षा चालेल. 3 आणि आईसा वाजवा ना त्यांना समजा पाहिजे. कुणाला या ना आणि तुम्ही अर्धनची पडून नाही जाऊ नाही पलून आता देखला सांगू ना डिस्कस करू ना कवा तारीख बिरीख कैसा काय आता देखू ना आधी. पुढच्याच महिन्यात नवीन वर्ष चालू होते. पुढच्या महिन्यात नवीन वर्षाची शुभेच्छा. चाय पिवला आलो आणि आता सगळेजण शेका वालतं गेलं रिटर्न. माझं 2च कप पाहिलं ना चायचं. ते का एक मिनी घेतलो आणि एक जीवननी घेतलं. आणि आपला नेहमीसारखाच म्हटल्यात आता झोपावची सवयीच लागली थंडी वाढण्यात ना. आणि आता शेकत शेकत चाय पिणार आहोत. भारी मस्त पैकी समोर शेकोटी. शेका बसल्या तिथंच या. किती वाजलं? 5:15 वाजल्यात. 6, 6:15 पर्यंत पोहोचू. 6 वाजेपर्यंत तरी पोहोचू वाटतं जरा. तरी येते काय आई आत्ता चाय आणली नि शेकावला बैसून मस्तपैकी चाय पिल्ली. आणि येते का 5:15 वाजून गेल्यात. सकाळचं शेकावला माणसं वगैरे येईल. आणि हे दुकान रात्रभर चालूच असतं आणि या एक म्हणजे 24 तास. तर असतो गेल्या टायमाला काय झाला मी अतना वगैरे गेलो म्हणजे गेल्या ब्लॉगमध्ये पण होतोच आता ते कालूच बोलू घरा जाऊन एंड करेन पण काय आठवणच नाही पडली. मग आपण गेलो ना एकदा घरा का झोपावला कवा जाते ऐसा वाटतं. आता काय 6 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही आता चौकात जाऊ. त्यामुळे यो व्हिडिओ आता हातच एंड करत आहे. वाजवाचे व्हिडिओ थोडेफारच झाले. तर जीवननी काढलं जेव्हा दुसरं कोणतरी थाप वाजवत होतो ना तेव्हा जीवननी काढलं आणि नंतर मग तो वाजवा गेलो तेव्हा व्हिडिओ करायला कोणच नाही होता. जी टीप पडत होती ना ती पण उचलावला कोण नाही माणूस माशी. त्यामुळे काही वाजवायचे जास्त व्हिडिओज नाही काढलं. तर असं या व्हिडिओत आता आवरात कशी वाटली तर कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ देखावसाठी धन्यवाद. टाटा बाय बाय.